Screen is visible? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. See, it is our last bit from our second chapter, chapter number 2. मधला last bit आहे हा psychosocial pharmacy. What is that? Psychosocial pharmacy we will see. हा तुमच्या सिलेबस मधला लास्ट बिट आहे. आज आपण तो स्टार्ट करत आहोत. What is psychosocial pharmacy? Psychosocial pharmacy means म्हणजे फार्मसीचा समाजासोबत काय किंवा सोशलवर काय इम्पॅक्ट आहे किंवा सोशलशी कशी रिलेटेड आहे सायकोसोशल फार्मसी याच्यामध्ये काय येईल तुमचं सोशल बिहेवियर येईल त्याच्यासोबत काय होईल ते ड्रग अब्यूज वगैरे असे जे काही कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं या पार्ट मध्ये डिस्कस होईल. लास्ट लेक्चर मधल्या पार्ट मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे? यस, एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? Yes or no? No, ma'am. Okay, this is our last bit from second chapter, psychosocial pharmacy. The picture is very serious if the word statistic on the drug scenario is taken into account. Okay, तर drug statistic जे आहे किंवा drugs जे abuse आपण डे बाय डे बघत आहोत तर ते जर लक्षात घेतलं तर ते खूप सिरियस इश्यू बनलेला आहे. With a turnover of around 500 billions, it is the third largest business in the world. तर 500 billions असं जर कन्सिडर केलं ओके तर तेवढं टर्नओव्हर आहे त्या ड्रग्सचा आणि खूप मोठा बिझनेस बनलेला आहे जगातला. अँड आर्म्स ट्रेड अबाउट 190 मिलियन्स पीपल आर ओव्हर द वर्ल्ड. ओके, आणि 190 मिलियन एवढ्या प्रमाणात जास्त पीपल त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ड्रग और दी अदर विच इज फ्रॉम ऍडिक्टिव्ह कॅटेगरी. ड्रग ऍडिक्शन causes immense human distress and the illegal production and distribution of drugs have spammed the crime and violence worldwide. Wait for 1 minute. ओके, तर 190 मिलियन पीपल याच्यात इन्व्हॉल्व होते. ड्रग और दी अदर विच इज फॉर ऍडिक्टिव्ह कॅटेगरी. ड्रग्सच्या बिझनेस मध्ये किंवा जे काही ऍडिक्टिव्ह पर्पज साठी युज केलं जातं त्या कॅटेगरीमध्ये. ड्रग ऍडिक्शन, ड्रग्स और दी अदर विच इज फॉर्म ऍडिक्टिव्ह causes immense human distress and illegal production of distribution of drugs have spanned crime and violence worldwide. तर हे काही ड्रग्स ऍडिक्शन आहे ते इलिगल आहे. ओके, ड्रग्स घेणे वगैरे हा प्रकार तुम्ही ऐकत असाल तर हे सगळं इलिगल आहे आणि तो काय करतो ह्युमन डिस्ट्रेसेस. तर ह्युमन्स जे आहेत ओके तर त्यांच्यामध्ये एक डिस्ट्रेस म्हणजे जे काही लोक ड्रग ऍडिक्शन करतात किंवा ड्रग ऍडिक्टेड आहेत त्यांच्यामध्ये डिस्ट्रेस फॉर्म होतो आणि हे सगळं इलिगल आहे. ओके, त्याच्यामुळे स्पॅन क्राईम अँड व्हायलन्स वर्ल्ड वाईड हा एक खूप मोठा क्राईम आहे आणि हा जगभरामध्ये केला जातो किंवा ह्याला बॅन करणं इसेन्शियल आहे. म्हणूनच हे तुम्हाला सिलेबस मध्ये ठेवलेलं आहे फॉर देअर स्टडी अँड देअर ओव्हरकम. म्हणजे हे ओव्हरकम करायला तुम्ही एक ऍज अ फार्मासिस्ट तुम्ही काय कराल इन फ्युचर काउन्सिलिंग कराल याच्यावर. त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस मध्ये हा पार्ट ठेवलेला आहे. Next part is June 26 is celebrated as International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking every year. Okay, तर 26 जून हा इंटरनॅशनल अँटी ड्रग डे किंवा अगेन्स्ट ड्रग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो फॉर ओव्हरकम और कशाच्या अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिक्ट ट्रॅफिकिंग. इलिक्ट म्हणजे काय जे काही नशिले किंवा अंमली पदार्थ आहेत त्यांच्या विरोधामध्ये.
किंवा निषेधामध्ये. अंडरस्टूड? कळतंय का नाही? ऑल ऑफ Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, it is an exercise undertaken by the world community to sensitize the people in general and the youth. ओके, तर हे वर्ल्ड कम्युनिटी आहे किंवा टू सेन्सिटाइज द पीपल लोकांना सेन्सिटाइज करणे किंवा लोकांना अवेअर करणे इन जनरल अँड द youth इन पर्टिक्युलर टू मीन्स ऑफ ड्रग. तर ड्रग बद्दल त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे हे खूप इसेन्शियल आहे. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. According to UN report, UN means United Nations report, on 1 million heroin addicts as registered in India. तर 1 मिलियन एवढे हेरोइन एडिक्टेड. हेरोइन, व्हॉट इज हेरोइन? हेरोइन इट इज वन टाइप ऑफ ड्रग. ओके, तर 1 मिलियन हेरोइनचे एडिक्टेड असणारे पीपल ऑब्झर्व झाले इंडियामध्ये. 1 मिलियन एवढे. ओके, अँड अनऑफिशियली देअर आर एज मेनी एज 5 मिलियन. आणि अनऑफिशियली, ते ऑफिशियली तेवढे त्यांनी क्राईम केला असं दिसून आलं म्हणून तेवढी संख्या लक्षात आली. बट अनऑफिशियली टोटल किती आहेत अशी हेरोइनचे अडिक्ट करत असणारी लोक? 5 मिलियन, 5 मिलियन पेक्षा जास्त आहे इंडियामध्येच. ओके, व्हॉट स्टार्टेड ऑफ एज कॅज्युअल यूज अमंग अ minuscule population of high income group youth in the metro has permitted to sections of society. तर हे जास्त प्रमाण कुठं दिसून येते ह्या ड्रग ऍडिक्शनचं? तर मेट्रो सिटीज मध्ये आणि हाय सोसायटी मध्ये दिसून येतं. ओके, अंडरस्टूड? आणि हाय इन्कम ग्रुप मध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं. अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, next part we will see. Drug abuse has led to detrimental impact on the society. Screen is visible? Screen slide दिसते का? Yes, ma'am. Yes, Um, ma'am. Drug abuse has led to detrimental impact on the society. तर ड्रग अब्यूज हा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतो सोसायटीवर. इट हॅड लेड टू इन्क्रीज इन द क्राईम रेट. तर क्राईम रेट इन्क्रीज होण्यासाठी हा खूप कारणीभूत आहे. ऍडिक्ट्स रिसोर्स टू क्राईम टू पे फॉर देअर ड्रग्स. ओके, तर ऍडिक्ट्स जे आहेत, ऍडिक्ट्स असतील किंवा रिसॉर्ट्स असतील जे की याच्यामध्ये सगळे काय करतात, एकत्र येऊन हे ड्रग ऍडिक्शनला प्रोत्साहन देतात वगैरे. तर हे किंवा पे फॉर देअर ड्रग्स, किंवा हे करायचं आहे ड्रग ऍडिक्शन, याच्यासाठी खूप मोठी अमाऊंट सुद्धा त्यांना पे करावी लागते. तर ते करून सुद्धा ते ऍडिक्शन करायला कॅपेबल असतात. ओके, ड्रग्स रिमूव्ह इनहिबिशन अँड इम्पेअर जजमेंट लिडिंग वन द कमिट ऑफेन्सेस. ओके, तर ड्रग जे काय आहे, इनहिबिशन अँड इम्पेअर, ड्रग रिमूव्ह इनहिबिशन अँड इम्पेअर जजमेंट लिडिंग वन टू कमिट ऑफेन्सेस. तर हे जर असंच राहिलं ड्रगचा ऍडिक्शन वगैरे, तर त्याच्यावर काय होईल, ऑफेन्सेस म्हणजे आपण गव्हर्नमेंटला काही तरतुदी केलेल्या आहेत किंवा शिक्षा वगैरे होईल अशा तरतुदी आहेत. तरी सुद्धा एवढे सगळे प्रोव्हिजन्स असून, एवढे सगळे कायदे असून सुद्धा ड्रग ऍडिक्शनचं प्रमाण वाढतच आहे. तुम्ही न्यूजवर वगैरे सारखं न्यूज चॅनल्सवर बघत असाल की असं एवढं इथं ड्रग अब्यूज झाला किंवा इथं सापडलं. ओके, बघताय का ऑल ऑफ यू? yes, ma'am. Yes, ma'am. Incidences of teasing, group clashes, assault and impulsive murder is increases with drug abuse. तर हे ड्रग अब्यूज सोबतच टीजिंग म्हणजे खूप असं चिडवणे किंवा ग्रुप क्लॅशेस असेल, कलह असतील ग्रुप मधले, असॉल्ट आणि इम्पल्सिव्ह मर्डर किंवा मर्डर्स असतील, या सगळ्या घटना सुद्धा या ड्रग अब्यूजच्या कारणामुळे खूप वाढत आहेत. हे सगळे क्राईम सुद्धा वाढत आहेत. अपार्ट फ्रॉम अफेक्टिंग द फायनान्शियल स्टॅबिलिटी, ॲडिक्शन इन्क्रीजेस conflicts and causes untold emotional pain for every member of the family. तर हे ड्रग ऍडिक्शन आहे त्याला खूप मोठी अमाऊंट पे करावी लागते ऍडिक्शन करत असताना ड्रगचं. ओके, तर तेवढं असल्यानंतर हे सगळं फायनान्शियली अफेक्ट तर करतच त्या ऍडिक्टेड पर्सन. इमोशनल, त्याच्या फॅमिलीवर सुद्धा इमोशनल वगैरे काय असतील, ओके, सगळं इमोशनल असेल किंवा एनी अदर वेने असेल, ते सगळं अफेक्ट करत असतं. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, with most drug users being the productive
age group of 80 to 35 years, the loss in terms of human potential is incalculable. तर या सगळ्यामुळे जास्त करून कुठल्या एज ग्रुपमध्ये हे ड्रग ऍडिक्शन पाहायला मिळतं बघा, 18 ते 35 वर्ष या एज ग्रुपमध्ये. अँड लॉस इन टर्म्स ऑफ ह्युमन पोटेन्शियल, तर ह्युमन पोटेन्शियल जे काही आहे, ओके, तर ते ह्युमन पोटेन्शियल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लॉस होत आहे या ड्रगच्या ऍडिक्शनमुळे. द इश्यू इज ऑफ utmost interest to students of school and college because they are on the prime targets by the racketers. ओके, तर मेनली हे कशामध्ये जास्त कोण करतं ड्रग ऍडिक्शन, तर टीनेजर्स असतील किंवा कॉलेज और स्कूलचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये हे खूप प्रमाण वाढतं. व्हाय, तर इथं काय सांगितलंय बघा, रॅकेटर्स म्हणजे जे काही ड्रग प्रोव्हाइड करत आहेत किंवा ड्रग प्रोव्हाइड करणारे लोक आहेत ते जास्त करून कोणाला याची सवय लावतात की त्या स्कूलच्या स्टुडंटना किंवा कॉलेजच्या स्टुडंटना जे की टीन एज मध्ये असतात आणि त्यांना ते लगेच ऍडिक्शन होतं. Okay, once they get habituated or addicted to any one of these lifelong substances, the business out, but for progress the family is their own. Okay, तर एक अशी जर सवय लागली त्या स्टुडंटना, ओके, त्यांच्या एज ग्रुप त्या 18 ते 35 या एज ग्रुप मध्ये, तर ते लाईफ लॉंग साठी त्यांना ती सवय लागते बघा. नंतर ते ओव्हरकम लवकर करू शकत नाहीत. ओके, याच्यासाठी काय आहे बघा, इथे लवकर ओव्हरकम करू शकत नाहीत. या सगळ्यासाठी त्यांना ते त्यांचं एक ज्यांनी ते जे काही रॅकेट सर आहेत त्यांनी काय केलं, त्यांना ते सवय लावली, बट त्यांना ते आता एकदा अशी हॅबिच्युअल बनले ते त्या ड्रग साठी, तर त्यांना ते इकॉनॉमिक पण फायनान्शियल पण ते तेवढे लॉस मध्ये जातील, पण त्यांचा त्या रिकेटचा बिझनेस वाढेल. ओके, त्याच्यासाठी ते मेन टार्गेट अशा लोकांना करतात बघा, स्कूलचे स्टुडंट आणि जनरली 80 to 35 इयरच्या एजच्या लोकांना या एज ग्रुप मध्ये. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. But for progress, the family on where its own. One for boy or racketeer girl getting addicted. One it customer is a long म्हणजे त्याच्यामध्ये बघा बॉयज आणि गर्ल्स बोथ आर इन्व्हॉल्ड या ऍडिक्शन मध्ये. ओके, achievement a term misery and frustration. Students pharmacy have a social obligation that they should not look at in as mere content in the syllabus, but should really concentrate on understanding depth of the problem. ओके, तर फार्मसीचे स्टुडंट आहेत त्यांना ऑलरेडी ड्रग बद्दल वगैरे माहित असतं, त्याच्यामुळे त्यांचं हे काम आहे की त्यांनी हे ड्रग ऍडिक्शन वगैरे आहे याच्यावर ओव्हरकम करायसाठी कम्युनिटीला हेल्प केलं पाहिजे. ओके, आणि हा जो काही ड्रग ऍडिक्शनचा प्रॉब्लेम आहे तो डेप्थ पर्यंत स्टडी केला पाहिजे किंवा त्या प्रॉब्लेमना ओव्हरकम कसं करता येईल हे बघितलं पाहिजे. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, and if every pharmacy student can make active efforts to dissuade one of their friends in the society to discontinue habit forming or addictive drug, तर काय होईल बघा, एव्हरी फार्मसी स्टुडंट, प्रत्येक फार्मसी स्टुडंटने काय केलं पाहिजे, ऍक्टिव्ह एफर्ट्स क्रिएट केले पाहिजेत, खूप असे एफर्ट्स घेतले पाहिजे, तर हे सगळं ड्रग ऍडिक्शन सोसायटी मधून नाहीसं करण्यासाठी. ओके, विथ पर्पज ऑफ इन्क्लुडिंग द कंटेंट इन द सिलेबस विल बी मोर देन अचिव्ड. त्या सिलेबसशी रिलेटेड न राहता तुम्ही सोसायटीसाठी काय केलं पाहिजे, खूप प्रयत्न केला पाहिजे सोसायटीला ड्रग फ्री किंवा ड्रग अब्यूज फ्री करण्यासाठी. हे तुमचं फर्स्ट काय म्हणूयात आपण कर्तव्य आहे. अंडरस्टूड? बिकॉज यू गेट ऑल नॉलेज रिगार्डिंग दिस विथ युअर सिलेबस. काय आहे ड्रगचं अब्यूज कसं केलं जातं, त्याला काय आहे याचं सगळं तुम्हाला नॉलेज असतं फार्मसी स्टुडंटला जास्त एनी अदर स्टुडंट पेक्षा. त्यांच्या स्टडी मध्येच ते असतं. ओके, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, त्याचे इफेक्ट्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहित असतं. त्याच्यामुळे तुम्ही बियॉन्ड द सिलेबस जाऊन सोसायटीसाठी याचं काउन्सिलिंग वगैरे केलं पाहिजे. येस ऑर नो? Yes, Understood? ma'am. Yes. Okay. Once satisfaction is obtained from a material, then one starts craving for it and is likely to anything to get the material. तर एकदा जर काही असं ड्रग ऍडिक्शनची सवय लागली तर काय होईल, ते एवढं डिस्ट्रेस होतं किंवा एवढं ते त्याची हॅबिट फॉर्म होते त्या पर्सन मध्ये की ते मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. ते आय थिंक काहीही म्हणजे काहीही, कुठलीही गोष्ट ते करू शकतात ते ड्रग मिळवण्यासाठी. एवढं ते त्यांचं सायकोलॉजिकल, एवढं ते त्यांच्या ब्रेनवर हॅमरिंग होत असतं. अंडरस्टूड? तुम्ही फॉर युअर अंडरस्टँडिंग आय विल से यू, उडता पंजाब फिल्म बघितली असेल ऑल ऑफ यू. इट इज टोटली बेस्ड ऑन ड्रग अब्यूज.
ओके. जर कोणी नसेल बघितली तरी सांगते मी तुम्हाला, तर त्या फिल्म मध्ये दाखवलेलं आहे बघा, ते किती लेवल पर्यंत लोक त्या ड्रगला ऍडिक्ट होतात. ओके. तर तशी कंडिशन होते बघा, एखाद्या माणसाला किंवा एखाद्या पर्सनला जर ड्रगची सवय खूप जास्त प्रमाणात लागली तर. ओके. यू हॅव टू अंडरस्टँड अबाउट दॅट. समजते का ऑल ऑफ यू? इट्स अ Yes, ma'am. सिरियसनेस ऑल्सो. The persons who are in the process of manufacture or distribution of such material either look for people with habit of using the material or create situation where new youth will be tempted to use the addictive material. ओके. तर अशी पर्सन ज्यांचा की हा बिझनेस आहे ड्रगचा, तर जे पर्सन काय करतील, अशा प्रोसेसमध्ये सामील आहेत की ते मॅन्युफॅक्चर करणे ड्रग आणि डिस्ट्रीब्यूट करणे. तर ते असं बघतील किंवा त्यांचा हा प्रयत्न सारखा राहील की न्यू युथ म्हणजे नवीन तरुण लोक याच्यात कसे अट्रॅक्ट होतील आणि याच्यामध्ये कसे ते इन्व्हॉल्व्ह होऊन गुंतून राहतील. म्हणजे काय होईल, त्यांचा बिझनेस वाढेल. एकदा जर ती सवय लागली तर ते लवकर काय सुटत नाहीच ऍक्च्युली, बट ते काहीही करायला तयार होतात ते पर्सन, ड्रग नाही मिळाले तर. ओके. त्याच्यासाठी त्यांचा बिझनेस वाढेल, तर ते याच प्रयत्नात राहतात की हाऊ न्यू युथ्स आर इन्व्हॉल्व्ड इन इट. ओके. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes. सबस्टन्स अब्यूज. व्हॉट इज दॅट? सबस्टन्स अब्यूज काय आहे बघूयात आपण. इट इज the use of drug or other substances for a non-medical use with the aim of producing some type of mind altering effect in the user. तर हे काय आहे, सबस्टन्स अब्यूज काय आहे, तर ड्रगचा यूज असेल और अदर सबस्टन्सेस फॉर नॉन मेडिकल यूज साठी. म्हणजे ड्रग्स सबस्टन्स अब्यूज तर असतोच. ओके. तर सबस्टन्स अब्यूज म्हणजे काय, ड्रगचा अब्यूज तर असतोच, बट ड्रगचा यूज पण असतो आपल्याला मेडिकल यूज साठी. ओके. फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला, मॉर्फिन हे ऍडिक्शन साठी यूज केलं जातं, बट मॉर्फिन हे पेन किलर सुद्धा आहे. त्याचा एक चांगला इफेक्ट सुद्धा आहे. मॉर्फिन हे पेन किलर म्हणून दिलं जातं, बट त्याचा दुसरा इफेक्ट आहे की ते काय असतं, असं सेडेटिव्ह आहे, थोडस नशा आल्यासारखं किंवा गुंगीत राहिल्यासारखं असं त्याचा साईड इफेक्ट आहे. बट ते लोकांना ते चांगलं असतं म्हणून त्याचा अदर दॅन मेडिकल यूज, म्हणजे ते दुखतंय किंवा पेन किलर म्हणून नाही घ्यायचं, तर ते एक ड्रग म्हणून, ऍडिक्शन म्हणून किंवा आपलं नशा येते त्या मॉर्फिनच्या यूज मुळे, म्हणून मॉर्फिन यूज करायचं. ओके. तर ते झालं अदर दॅन मेडिकल. सबस्टन्सेस आहेत त्याचा हे असं हे घेतलं जातं बघा. ओके. त्याला म्हणायचं सबस्टन्सेस अब्यूज. दिस इन्क्लुड्स बोथ द यूज ऑफ इलिगली प्रोड्युस्ड सबस्टन्सेस अँड अब्यूज ऑफ लीगल ड्रग. तर हे काय इन्क्लूड करतं बघा, इलिगली प्रोड्युस्ड सबस्टन्सेस, जे काही सबस्टन्सेस आहेत ते इलिगली प्रोड्यूस होतात अँड वॉज नॉट इंटेंडेड. आणि इलिगली कुठले काही काही ड्रग्ज असतील त्याचे नेम्स आहेत नंतर तुम्हाला स्टडीला ते सगळे इन्क्लूड होतात त्याच्यात. ऑफन दिस इन्व्हॉल्व्स यूज ऑफ दी सबस्टन्सेस इन एक्सेसिव्ह क्वांटिटीज टू प्रोड्यूस प्लेजर टू एलिव्हेट स्टेट्स. तर हे कशासाठी कुठले काय देतात हे ड्रग्ज किंवा कशासाठी यूज केले जातात अदर दॅन मेडिकल. ओके. सी यूज ऑफ दी सबस्टन्सेस इन एक्सेसिव्ह क्वांटिटीज टू प्रोड्यूस प्लेजर. तर प्लेजर आनंद निर्माण करण्यासाठी, टू एलिव्हेट स्ट्रेस कमी करण्यासाठी. ओके. legal drugs in use or which are the substances was not intended. Often this involves use of the substances in excessive quantities to produce pleasure create करण्यासाठी, alleviate stress कमी करण्यासाठी, alter or avoid reality जे आहे ते अल्टर करण्यासाठी किंवा रियालिटी पेक्षा एक वेगळ्या विश्वामध्ये जातं. ओके. त्याला हॅल्युसिनेशन वगैरे म्हणते, हे सगळं मिळवण्यासाठी और किंवा हे सगळं तिन्ही पण गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी असं एक प्लेजर मिळतं हे सगळं करून लोकांना. ओके. त्याच्यासाठी सबस्टन्स अब्यूज केला जातो. ऍडिक्शन इज अ स्टेट ऑफ फिजिकल और सायकोलॉजिकल डिपेंडन्स ऑन सबस्टन्सेस. तर ऍडिक्शन आहे हे काय आहे, व्हॉट इज द ऍडिक्शन? ऍडिक्शनची डेफिनेशन आहे, राईट डाऊन इन शॉर्ट. ऍडिक्शन इज अ स्टेट ऑफ independence on substances. Physical addiction includes. ओके. तर ह्याला म्हणायचं फिजिकल ऍडिक्शन. ओके. वेट फॉर 1 minute.
ओके, तर हे सगळं मिळवण्यासाठी ड्रग ऍडिक्शन खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं बघा. अंडरस्टूड ऑल दिस पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर सबस्टन्स अब्यूज काय आहे हा पार्ट बघितला आपण. नेक्स्ट पार्ट इज प्रॉब्लेम इन रिसेंट टाइम्स हॅज अज्युम्ड डेंजरस प्रोपोर्शन. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे ड्रग अब्यूजचा हा खूप डेंजरस बनत चालला आहे किंवा डेंजर आहे असा अज्युम केला गेला अमंग यंग पीपल. तर यंग पीपल मध्ये, यंग पीपल म्हणजे जे काही तरुण वर्ग आहेत त्याच्यामध्ये ड्रग अब्यूज हॅज बिकम मोर ऑर लेस अ पार्ट ऑफ देअर सब कल्चर. तर ड्रग अब्यूज हा खूप काय डेंजर आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. ओके, आणि सब कल्चर म्हणजे युथचं जे काही सब कल्चर आहे त्याच्यामध्ये हा खूप ट्रेंड आहे ड्रग अब्यूजचा. ओके, ड्रग अब्यूज इन इंडिया इज ओल्ड ॲज एल्सवेअर. ओके, ड्रग अब्यूज इंडियामध्ये हा खूप जुना म्हणजे आहे, आता नवीनच आलंय किंवा नवीनच ड्रग अब्यूज करतात असं नाही, ओल्ड आहे हा. फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग कॅनॅबिस ड्रग हॅव बीन इन यूज. ओके सॉरी, तर खूप स्टार्टिंगला ओल्ड जनरेशन मध्ये काय होतं, कॅनॅबिस म्हणजे त्याला मराठीत गांजा असं म्हटलं जातं. हा ड्रग हा यूज मध्ये होता. एन्शंट बुक्स आर रिप्लीट with reference to intoxicants such as सोमरसा, देवबुटी, मदिरा etc. तर त्याला आपले जे काही एन्शंट ग्रंथ वगैरे होते त्याच्यामध्ये हे कशासाठी केलं असेल, जे काही वैद्य लोक वगैरे एन्शंट टायमिंगला होते त्यांनी त्याचा यूज मेडिकल साठी केला. आता कसं हे अदर दॅन मेडिकल यूज, आता मी मॉर्फिनचं एक्झाम्पल सांगितलं सेम, तर मेडिकल यूज साठी हे सगळे जे काही ड्रग्ज आहेत, फॉर एक्झाम्पल कॅनॅबिस असेल, सोमारसा, देवबुटी, ओके, ऑल ते प्रिपेअर केलं बट त्याचा लोकांनी अब्यूज करायला स्टार्ट केलं फॉर अदर इफेक्ट. ओके, त्याचे नाव आहेत बघा, सोमारसा, देवबुटी, मदिरा एटसेट्रा. ओके, ओपियम बिकम अ पॉप्युलर ड्युरिंग द मुघल पिरियड. ओके, तर मुघल साम्राज्य होतं, हिस्ट्रीमध्ये स्टडी केलं असेल तुम्ही. ओके, अकबर च साम्राज्य जे काही होतं त्याला मुघल एम्पायरचं साम्राज्य किंवा मुघल साम्राज्य असं म्हटलं जातं. त्या पिरियड मध्ये, त्या काळामध्ये ओपियम, व्हॉट इज ओपियम? ओपियम म्हणजे अफू असं त्याला मराठीत म्हटलं जातं बघा, ओपियम. ओके, अफू किंवा जनरल तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगते तुम्हाला, जनरल एक आपल्या मसाल्यामध्ये पदार्थ यूज केला जातो. ओके, खसखस माहित आहे, व्हाईट कलरची Yes, छोटी ma'am. असते. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. त्याचा नेक्स्ट पार्ट आहे, त्याचा मेन ओरिजिनल पार्ट असतो तो अफू असं म्हटलं जातं, अफीम असं म्हटलं जातं त्याला किंवा अफू असं म्हटलं जातं. तर ते ओपियम आपल्या लँग्वेज मध्ये त्याला आपण ते म्हणतो. तर ओपियमचा अब्यूज खूप वाढला होता मुघल साम्राज्यामध्ये किंवा मुघल पिरियड्स मध्ये. ओके, त्याचं ते युज करत होतं त्या ओपियमचा कशासाठी, फॉर ड्रग अब्यूज साठी. ओके, अंटिल रिसेंटली कोकेन हॅड मेनी इंथुजियास्टिस. तर कोकेन नंतर, कोकेन हे एक ड्रगचं नेम आहे, तर कोकेन खूप वाढलं, कोकेनचं अब्यूज करायचं प्रमाण वाढलं, नंतर ते खूप उत्साहवर्धक असं कोकेन होतं, त्याच्यामुळे त्या कोकेनचं प्रमाण वाढलं. देन नाव युजर्स इन सिटीज ऑल्सो नोन एज हॅलोसिनोजेन सच एज एंजल डस्ट. ओके, तर हॅलोसिनोजेन नावाचा अजून एक ड्रग आहे जो की सोसायटीमध्ये ड्रग अब्यूज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. व्हॉट इज हॅलोसिनोजेन? हॅलोसिनोजेन इट इज अ वन टाइप ऑफ ड्रग एजंट. तर अशी टाइपची ड्रग एजंट आहे ती सगळी आपली सायकोलॉजिकल विच कॅन चेंज द ऑल सायकोलॉजिकल स्टेट ऑफ द पर्सन. ओके, सायकोलॉजिकल स्टेट आहे एखाद्या पर्सनची ती सगळी चेंज करते. फॉर एक्झाम्पल, समवन इज टेकन हॅलोसिनोजेन, प्रत्येक एखाद्या व्यक्तीने जर हॅलोसिनोजेन हा ड्रग घेतला किंवा याचा अब्यूज केला तर त्याचं विश्व वेगळं बनतं. समजते का? म्हणजे तो ज्या काही इम्पॉसिबल थिंग्स आहेत तो थिंक करायला स्टार्ट करतो. युफोरिया नावाचा घटक, युफोरिया सारखे, युफोरिया म्हणजे त्याला एक डिफरंट जगात गेल्यासारखं वाटतं, बियॉन्ड ते असं काय म्हणूयात आपण, असं विश्वच वेगळं बनून जातं त्या लोकांचं, त्यांना हॅल्युसिनेशन होतं. ओके, तर हे असे काही ड्रग्ज आहेत त्यांची सायकोलॉजिकल स्टेट कम्प्लीट चेंज होते. त्यालाच काय म्हटलं जातं, एंजल डस्ट. हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अब्यूज केला जातो. अंडरस्टूड? Yes, ma'am. It is too Yes, ma'am. difficult to assert that prevalence of the psychoactive drug in the country is comparable to that found in many Western countries. However, the problem has often been associated with process of urbanization and modernization. तर ह्या अर्बनायझेशन आणि मॉडर्नायझेशनच्या प्रोसेस मध्ये हे जनरल प्रमाण वाढत चाललेलं आहे डे बाय डे ड्रग्सचं.
ओके, फॉरेन कंट्रीज मध्ये सुद्धा आहे आणि इन्स्पाइट इंडियामध्ये सुद्धा वाढत चाललेला आहे. फॉलोइंग आर दी कॉमन ड्रग्स टू विच वन कॅन बिकम ऍडिक्टेड. तर खाली काही कॉमन ड्रग्स दिलेले आहेत की त्याचं ऍडिक्शन जनरली लोकांमध्ये पाहायला भेटतं किंवा लोक याला ऍडिक्टेड होतात. मेनी डिफरंट टाइप ऑफ ड्रग कॅन बी अब्युज्ड. तर खूप सारे डिफरंट टाइपचे ड्रग हे अब्युज केले जातात. नॉट ओनली इलिगल ड्रग्स सच एज हेरोइन, कॅनॅबिस. तर फक्त इलिगल असं सरकारनं हे हेरोइन, कॅनॅबिस याच्यावर तर बॅन टाकलेलाच आहे, बट ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अजून दुसरे एजंट आहेत जे की ड्रग अब्यूज साठी यूज केले जातात. ओके, हेरोइन, कॅनॅबिस, cocaine or ecstasy, but also prescription drugs such as tranquilizer. तर फक्त हेच ड्रग तेवढे ड्रग अब्यूज साठी नाहीत यूज केले जातात, बट अदर प्रिस्क्रिप्शन ड्रग जे की मेडिकल प्रॅक्टिशनर असेल किंवा फार्मासिस्ट असेल त्यांनी प्रिस्क्राईब केले त्यांच्या कशाला मेडिकल यूज साठी. ओके, फॉर एक्झाम्पल ट्रँक्युलायझर्स, एनाल्जेसिक, पेन किलर्स. ट्रँक्युलायझर्स असतील एन्झायटी कमी करण्यासाठी हे पिल्स दिल्या जातात, टॅबलेट्स दिल्या जातात. देन एनाल्जेसिक असेल, एनाल्जेसिक मीन्स पेन किलर्स असतील. ओके, हे सुद्धा काय केलं जातं ड्रग अब्यूज या पर्पज साठी यूज केलं जातं. म्हणून जनरली बघा काही ड्रग्ज असे असतात की ते फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननेच दिले जातात. अंडरस्टूड. असंच तुम्ही एखादं पेन किलर मागायला गेला किंवा ट्रँक्युलायझरची गोळी मागायला गेला मेडिकल मध्ये तर तुम्हाला ती दिली जात नाही. फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं जातं की यू हॅव टू ब्रिंग प्रिस्क्रिप्शन फ्रॉम रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. डॉक्टर कडून, रजिस्टर्ड डॉक्टर कडून तुम्ही प्रिस्क्रिप्शन आणा, नंतरच तुम्हाला ते ट्रँक्युलायझर दिलं जाईल. बिकॉज फॉर मेडिकल यूज साठी, ड्रग अब्यूज साठी हे नाही दिलं जाते किंवा लोक या मेडिकल यूज साठी लागतं असं सांगून त्याचा अब्यूज करतील. म्हणून असे ड्रग्ज जनरली मेडिकल मधून दिले जात नाहीत तुम्हाला. अंडरस्टूड? येस ऑर नो? Yes, ma'am. नेक्स्ट आहे बघा स्लीपिंग पिल्स. ओके, स्लीपिंग पिल्स या सुद्धा ड्रग ऍडिक्शन साठी यूज केले जातात. इवन मेडिसिन्स दॅट कॅन बी बॉट फ्रॉम दी मार्केट कॅन बी अब्युज्ड. तर जे काही मेडिसिन्स आहेत काही, ओके, दॅट कॅन बी बॉट फ्रॉम दी मार्केटमधून बॉट केल्या जातात किंवा खरेदी केल्या जातात जनरली मेडिसिन, त्या सुद्धा अब्यूज केले जातात बघा. सच एज कफ मिक्सचर और हर्बल रेमेडीज. ओके, कफ मिक्सचर, कफ म्हणजे जे काही कफ आहे, खोकला आहे त्याच्यासाठी ते रिलीव्ह करण्यासाठी मेडिसिन्स असतात, टेस्क्युडी वगैरे ब्रँड्स असे आहेत बघा, ते सुद्धा अब्यूज केले जातात. कशासाठी? किंवा हर्बल रेमेडीज आहेत दुसऱ्या, ते सुद्धा अब्यूज केल्या, ड्रग अब्यूज केल्या जातात, अब्युजिंग पर्पज साठी यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, थोड्याशा प्रमाणामध्ये अल्कोहोल असतं. ओके, त्याच्यासाठी ते यूज केलं जातं. अंडरस्टूड? Yes, ma'am. Understood? And the abuse of alcohol is a major area of concern. तर अल्कोहोलचा अब्यूज जो आहे तो मेजर एरिया ऑफ कन्सर्न आहे, खूप मोठा अब्यूज एरिया आहे. On one hand, drugs such as cannabis and opiates which have been in use over a period of time may be termed traditional drugs. तर कसं कन्सिडर केलं गेलं बघा, ड्रग्स सच एज कॅनॅबिस सारखे ड्रग्ज आणि ओपिएट्स आता ओपियम बघितलं. ओके, त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत ते कॅनॅबिस आणि ओपिएट्स विच हॅव बीन इन यूज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. तर हे खूप दिवस झालं किंवा खूप ओल्ड टाइम पासून यूज केले जात होते. मे बी टर्म ट्रॅडिशनल ड्रग्स. तर यांना ट्रॅडिशनल यूज मध्ये असणारे ड्रग असं टर्म केलं गेलं. अंडरस्टूड? Yes, ma'am. Part is all drugs can be divided into 7 broad categories. तर सगळे जे काही ड्रग्ज आहेत ते 7 कॅटेगरीज मध्ये खालील प्रमाणे डिवाइड केलेले आहेत. सगळे जे काही ड्रग आहेत ते, फॉर एक्झाम्पल कॅनाबिनॉइड्स, त्यांना एक फर्स्ट कॅटेगरी आहे कॅनाबिनॉइड्स. कॅनॅबिस ह्याच्यामध्ये येत असेल बघा, त्याला कॅनाबिनॉइड्स म्हणायचं. अकॉर्डिंग टू देअर नेम्स दे आर कॅटेगराइज्ड ॲज 7 टाइप्स. राईट डाऊन. All drugs can be divided into 7 broad categories. 7 broad categories मध्ये डिवाइड केलेले आहेत. हे कॅटेगरीज लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, फर्स्ट इज कॅनाबिनॉइड्स. एक्झाम्पल हाशिश अँड मरिजुआना. ओके, त्याचे एक्झाम्पल आहेत. कॅनाबिनॉइड्स मध्ये एमसीक्यू ला वगैरे येऊ शकतात तुम्हाला बघा. कॅनाबिनॉइडचे एक्झाम्पल आहेत हाशिश अँड मरिजुआना. देन नेक्स्ट आहे स्टिम्युलंट्स आहे, त्याचे एक्झाम्पल आहे एम्फिटामाइन अँड कोकेन. ओके, स्टिम्युलंटचे एक्झाम्पल आहे एम्फिटामाइन अँड कोकेन. देन नेक्स्ट आहे डिप्रेसंटचे एक्झाम्पल आहे बार्बिच्युरेट अँड बेन्झोडायझेपिन. ओके, डिप्रेसंट म्हणजे हे काय करतात, स्लीपिंग पिल्स म्हणून यूज केल्या जातात बघा. बेन्झोडायझेपिन असेल, बार्बिच्युरेट असेल. देन नेक्स्ट इज नार्कोटिक्स. व्हॉट इज नार्कोटिक्स? आदित्य, राईट डाऊन.
Narcotics, what is narcotics? Narcotics, for example, opioids and morphine derivatives. Example of these narcotics. Example, heroin, opium, Vicodin. Okay. Next is hallucinogen category आहे. Hallucinogen example आहे LSD and mescaline. Okay. Then dissociative anesthetics आहेत. What is dissociative anesthetics? Example, phencyclidine. Example आहे dissociative anesthetics example phencyclidine. Other compounds आहेत. Example, steroids and inhalants. त्याच्यामध्ये ते ऍड होतात बघा. Other compounds आहेत steroids and inhalants. The National Institute understood हे 7 categories आहेत. त्याचे example आहेत ड्रगचे. Understood? Yes, ma'am. The National Institute on Drug Abuse has published a list of commonly abused drugs and their street names. The National Institute of Drug Abuse रोखण्यासाठी एक नॅशनल इन्स्टिट्यूट असते. तर त्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अब्यूज ने काय पब्लिश केले बघा, लिस्ट ऑफ कॉमनली अब्युज्ड ड्रग. तर कॉमनली जे काही अब्यूज केले जातात अशा अब्यूज केले जाणाऱ्या कॉमनली अब्यूज केले जाणाऱ्या ड्रगची लिस्ट पब्लिश केली आहे. अँड देअर स्ट्रीट नेम्स आणि त्यांचे स्ट्रीट नेम्स पण पब्लिश केले आहेत. अलॉंग विथ इंटॉक्सिकेशन इफेक्ट्स अँड ऍडवर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस. अलॉंग विथ इंटॉक्सिकेशन इफेक्ट, तर त्यांचे इंटॉक्सिकेशन इफेक्ट म्हणजे जे काही टॉक्सिक इफेक्ट नाहीत फॉर दी पर्पज ऑफ अदर दॅन मेडिकल यूज केले जातात ते पण काही इफेक्ट आहेत किंवा त्याचे हेल्थवर काय हजार्ड इफेक्ट आहेत हे सुद्धा अशी एक लिस्ट त्यांनी प्रोड्यूस केलेली आहे. ऑल ऑफ these drugs pose a high potential for addiction. तर या लिस्ट मधले सगळेच ड्रग काय आहेत बघा, हाय पोटेन्शियली यूज केले जातात फॉर ऍडिक्शन पर्पज. वी विल सी द लिस्ट. अंडरस्टूड ऑल दिस पार्ट? समजलं का कोणाला? Yes, ma'am. काय आहे ऍक्च्युली ड्रग ऍडिक्शन, कुठल्या कॅटेगरीचे ड्रग जास्त ऍडिक्शन म्हणून यूज केले जातात? अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पार्ट, इथं फर्स्ट ड्रग बघूयात आपण. ती लिस्ट कशी केलेली आहे बघा. त्या अँटी ड्रग एजन्सीने, नॅशनल अँटी ड्रग एजन्सी किंवा काय आहे ते इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट अगेन्स्ट ड्रगच्या. त्यांनी काय केलेलं आहे बघा. फर्स्ट SR नंबर किती ड्रग्स दिलेले आहे ते ड्रग नेम्स दिलेला आहे. कमर्शियल नेम म्हणजे जे काही बिझनेस वगैरे करणार लोक आहेत त्याच्यामध्ये कमर्शियल त्याला काय म्हटलं जातं. डायरेक्ट असं तर म्हणणार नाहीत ना कॅनॅबिनॉइड ड्रग, बिकॉज इट इज इलिगल. तर त्यांना दुसरे नाव त्या लोकांनी ठेवलेले असतात. त्याचे नाव काय आहेत, हाऊ इट इज टेकन, तर ते कसं घेतलं जातं याचं किंवा त्याचा कुठला वे आहे घ्यायचा तो. इंटॉक्सिकेशन इफेक्ट जे की अदर दॅन मेडिकल इफेक्ट फॉर प्लेजर किंवा फॉर प्लेजर मिळवण्यासाठी किंवा सायकोलॉजिकल कामनेस मिळवण्यासाठी इंटॉक्सिकेशन इफेक्ट काय आहे ते. आणि ऍडवर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस, ऍडवर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत अगेन्स्ट त्या, म्हणजे त्या ड्रगचा जर अब्यूज केला तर त्या ड्रगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर काय होईल. ओके, हे याच ही यांनी दिलेलं आहे. तर आपण बघूयात काय आहेत. फर्स्ट इट मरिहुआना, त्यालाच काय म्हटलं जातं, कॅनाबिनॉइड. ओके, आता बघितलं आपण फर्स्ट कॅटेगरी होती. देन डोप, त्याचं कमर्शियल नेम काय आहे, डोप. डोप असं म्हटलं जातं पॉट, जॉईंट्स, ग्रास, रेफर, वीड. ओके, हे सगळी नाव आहेत त्याची, कशाची, कॅनाबिनॉइडची. हाऊ इट इज टेकन, तर ते कसं घेतलं जातं, स्मोक्ड ऑन स्वॅलोड, तर स्मोक केलं जातं या कॅनाबिनॉइडचं किंवा पूर्णपणे गिळलं जातं, स्वॅलो केलं जातं. आणि इंटॉक्सिकेशन इफेक्ट, व्हॉट आर इंटॉक्सिकेशन इफेक्ट, म्हणजे हे जर केलं तर त्या ड्रग ऍडिक्शन करणाऱ्या पर्सनला काय मिळेल, युफोरिया होईल. स्लोड थिंकिंग, युफोरिया म्हणजे त्याचं विश्व वेगळं निर्माण होईल, तर वेगळंच थिंक करायला लागेल, त्याची थिंकिंग करण्याची ॲबिलिटी कॅपॅसिटी कमी होईल. अँड रिॲक्शन टाइम, कन्फ्युजन होईल त्याला. इम्पेअर्ड बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन, तर त्या पर्सनचा बॅलन्स आहे तो व्यवस्थित राहणार नाही आणि कोऑर्डिनेशन होईल, कोऑर्डिनेशनचा लॉस होईल त्याचा. ओके, तर कोऑर्डिनेशन राहणार नाही, बॉडी बॅलन्स राहणार नाही. तर ऍडवर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस काय काय आहेत बघा. तर ऍडवर्स हेल्थवर ऍडवर्स इफेक्ट काय काय होईल, कफ, फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी, कफ होईल, फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स फॉर्म होतील, रेस्पिरेटरी लाइनिंग मध्ये इन्फेक्शन होतील, इम्पेअर्ड मेमरी अँड लर्निंग, मेमरी आणि लर्निंग जे काय आहे शिकण्याची कॅपॅसिटी किंवा लर्निंगची कॅपॅसिटी ती कमी होईल, एन्झायटी होईल, पॅनिक अटॅक्स फॉर्म होतील किंवा स्मॉल अटॅक्स येतील, पॅनिक अटॅक्स किंवा एन्झायटी, अस्वस्थता निर्माण होईल. इट इज फर्स्ट ड्रग. ओके, अंडरस्टूड? Yes. Anyone have any problem? काय प्रॉब्लेम आहे कोणाला?
मॅम कमर्शियल नेम्स. कमर्शियल नेम्स म्हणजे काय, जे की लोक, जे आता मी सांगितलं तुम्हाला बिझनेस करत आहेत ड्रगचा वगैरे, तर त्यांनी ते नेम दिलेले आहेत त्या स्पेसिफिक ड्रगला. म्हणजे आता आपण कॅटेगरी बघितली कॅनाबिनॉइड, त्याचं एक्झाम्पल होतं मरिहुआना. तर ते सरकारनं तर बॅन केलेलं आहे ड्रग अब्यूज करण्यासाठी, बट त्यांना त्याचा बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी त्यांनी त्या कमर्शियल ड्रग मार्केटमध्ये त्या ड्रगचं ते नाव ठेवलेलं असतं. फॉर एक्झाम्पल जसं की कोड वर्ड वगैरे आपण म्हणतो, समजते का, असं त्यांनी त्या कमर्शियली त्याला ते नाव दिलेलं असतं, म्हणजे ते लगेच लक्षात येऊ नये जनरल लोकांच्या वगैरे. ओके, तर त्या एजन्सीने त्याचा सगळ्यांचा स्टडी केला आणि अशी लिस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. समजतंय? तर त्याचं कमर्शियल नेम आहे बघा, डोप, पॉट, जॉईंट, ग्रास, रेफर, वीड्स. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. एनी प्रॉब्लेम? यस, काय प्रॉब्लेम आहे? आपण स्टार्ट केले सायकोसोशल फार्मसी, त्यातला आपला फर्स्ट पार्ट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट डेला अजून काही लिस्ट आहे ड्रगची, नेक्स्ट लेक्चरला आपण ते बघूयात किती ड्रग्स दिलेले आहेत. ओके, त्या एजन्सीने, की जे जनरली अब्युझिव्ह पर्पज साठी वापरला जातं. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Anyone have any problem? No, ma'am. No, ma'am. Okay, give me your attendance. Roll number 1, Present. 2, be fast. Present, ma'am. Roll number 2, 3, Present, ma'am. roll 4, Present, roll number 5, Present, ma'am. roll number 6. Present, Okay, ma'am. for 1 minute. Wait for 1 minute. We will see our next part in our next lecture. Okay, thank you all of you.